विषय गणित MCQ प्रश्नावली भाग 2 इयत्ता 5वी शिष्यवृत्ती तसेच इतर परीक्षांच्या तयारीसाठी। माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणितामधील काही मूलभूत प्रश्न, बेसिक प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत। मल्टिपल चॉईस क्वेश्चनच्या स्वरूपामध्ये भाग 2 आहे मल्टिपल चॉईस प्रश्नावलीचा। इयत्ता 5वी शिष्यवृत्ती, त्याच पद्धतीनं इतर सर्व वर्गांच्या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारी। तर चला पाहूया प्रश्न। खाली दिलेल्या पर्यायातील योग्य उत्तर निवडा। त्रिकोणाला किती बाजू असतात? पहिला पर्याय 3, दुसरा पर्याय 2, तिसरा पर्याय 12 आणि चौथा पर्याय आहे 4। आपल्याला याचं उत्तर नक्की समजलं असेल तर पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे। त्रिकोणाला 3 बाजू असतात। प्रश्न दुसरा, त्रिकोणांच्या शिरोबिंदूंची संख्या किती असते? पर्यायातून आपण निवडून उत्तर याचं सांगायचं आहे। पहिला पर्याय आहे 5, दुसरा पर्याय आहे 3, तिसरा पर्याय आहे 1 आणि चौथा पर्याय आहे 4। तर पहा, त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात। पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायातील योग्य उत्तर निवडा। प्रश्न क्रमांक 3, चौरसाचे किती कोन काटकोन असतात? याचं उत्तर आपण पर्यायामधून शोधायचं आहे। पहिला पर्याय आहे 2, दुसरा पर्याय आहे 1, तिसरा पर्याय आहे 4 आणि चौथा पर्याय आहे 3। चौरस जो आहे त्या चौरसाचे किती कोन काटकोन असतात? तर चौरसाचे 4 कोन काटकोन असतात। पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, दिलेल्या पर्यायातील योग्य उत्तर निवडा। सर्व बाजू समान लांबीच्या असणाऱ्या चौकोनाला कोणता चौकोन म्हणतात? सर्व बाजू समान। पहिला पर्याय पतंग, दुसरा पर्याय विषमभुज चौकोन, तिसरा पर्याय आयत आणि चौथा पर्याय आहे समभुज चौकोन। या ठिकाणी आपणास उत्तर नक्की आलं असेल तर पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे। समभुज चौकोनाच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात। प्रश्न क्रमांक 5 आहे, योग्य पर्याय निवडा। आयताच्या बाजूंची संख्या पुढीलपैकी कोणती? बाजूची संख्या सांगायची आहे आपण। पहिला पर्याय 3, दुसरा पर्याय 4, तिसरा पर्याय 2 आणि चौथा पर्याय आहे 7। नक्कीच सोपा प्रश्न आहे, त्यामुळे आपल्याला याचं उत्तर माहित आहे। पर्याय क्रमांक 2, आयताच्या बाजूची संख्या 4 असते। आपण कमेंट बॉक्स मध्ये ही उत्तरे याची टाकू शकता, लिहू शकता। प्रश्न 6 आहे, योग्य पर्याय निवडा। त्रिकोणाला किती कोन असतात? पर्याय पहिला 4 कोन असतात, दुसरा पर्याय 3 कोन असतात, तिसरा पर्याय 1 कोन असतो आणि चौथा पर्याय आहे 9 कोन असतात। याचंही उत्तर आपल्याला सापडलेलं आहे। त्रिकोणाला 3 कोन असतात। पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे। आपण याची उत्तर कमेंट बॉक्स मध्येही अगोदर टाकू शकता। खाली दिलेल्या पर्यायातील योग्य उत्तर निवडा। समद्विभुज त्रिकोणात किती बाजू समान असतात? पहिला पर्याय 3, दुसरा पर्याय 1, तिसरा पर्याय 2 आणि चौथा पर्याय आहे सर्व बाजू।
प्रश्न पाहिल्यानंतर आपल्याला याचं उत्तर लक्षात आलं असेल तर पर्याय क्रमांक 3 समद्विभुज त्रिकोणात 2 बाजू समान असतात हे याचं उत्तर आहे. प्रश्न 8 चौकोनाला किती शिरोबिंदू असतात? पहिला पर्याय 1, दुसरा पर्याय 2, तिसरा पर्याय 3 आणि चौथा पर्याय आहे 4. निश्चितच आपण कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर बरोबर टाकलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 चौकोनाला 4 शिरोबिंदू असतात हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 9 वर्तुळ केंद्र व वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणतात? पहिला पर्याय कंस, दुसरा पर्याय परिघ, तिसरा पर्याय त्रिज्या, चौथा पर्याय व्यास. तर वर्तुळ केंद्र व वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला त्रिज्या असं म्हणतात. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. खाली दिलेल्या पर्यायातील योग्य उत्तर निवडा. प्रश्न 10 आहे वर्तुळात किती व्यास काढता येतात? पहा, पहिला पर्याय आहे असंख्य, दुसरा पर्याय आहे 5, तिसरा पर्याय आहे 6 आणि चौथा पर्याय आहे 1. याचं उत्तर आहे असंख्य. वर्तुळात कितीही व्यास काढता येतात. पहा, पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे आयताचे शिरोबिंदू त्रिकोणाच्या शिरोबिंदूपेक्षा कितीने जास्त असतात? बघा, आयताचे शिरोबिंदू किती असतात पहा आणि त्रिकोणाचे शिरोबिंदू कितीने जास्त असतात ते पर्यायातून आपण या ठिकाणी निवडायचं आहे. चारही पर्याय आपल्या समोर आहेत. तर याचं उत्तर आहे आयताचे शिरोबिंदू त्रिकोणाच्या शिरोबिंदूपेक्षा 1 ने जास्त असतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12 कोणत्या आकृतीचे सर्व कोन काटकोन असतात? पहिला पर्याय चौरस, दुसरा पर्याय त्रिकोण, तिसरा पर्याय चौकोन आणि चौथा पर्याय आहे पतंग. याही प्रश्नाचं आपणास उत्तर माहित आहे. पर्याय क्रमांक 1 चौरस हे याचं उत्तर आहे. चौरसाचे सर्व कोन काटकोन असतात. पुढचा प्रश्न आहे 13वा प्रश्न कोणत्या आकृतीला कोपरे नसतात? पहिला पर्याय आहे वर्तुळ, दुसरा पर्याय आहे आयत, तिसरा पर्याय आहे चौरस आणि चौथा पर्याय आहे पतंग. पर्याय क्रमांक 1 वर्तुळ हे याचं उत्तर आहे. वर्तुळाला कोपरे नसतात, त्यामुळं आपण कमेंट बॉक्समध्ये 1 हे उत्तर या ठिकाणी टाकायचं आहे. खाली दिलेल्या पर्यायातील योग्य उत्तर निवडा. कोणत्या आकृतीच्या चारही कडा समान लांबीच्या असतात? तर पहा, पहिला पर्याय आहे आयत, दुसरा पर्याय आहे पतंग, तिसरा पर्याय आहे चौरस आणि चौथा पर्याय आहे यापैकी नाही. याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला नक्की आलेलं आहे, सांगता आलेलं आहे. कोणत्या आकृतीच्या? तर चौरस या आकृतीच्या चारही कडा समान लांबीच्या असतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15 कोणत्या आकृतीच्या समोरासमोरील कडा समान लांबीच्या असतात? या ठिकाणी समोरासमोरील विचारलेला आहे. पर्याय क्रमांक 1 वर्तुळ, दुसरा पर्याय त्रिकोण, तिसरा पर्याय चौकोन आणि चौथा पर्याय आहे आयत. समोरासमोरील ज्या कडा आहेत, समोरासमोरील ज्या बाजू आहेत त्या फक्त आयतामध्ये समान असतात, समान लांबीच्या असतात. त्यामुळे या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4.
पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणाऱ्या रेषेला काय म्हणतात? पहिला पर्याय जीवा, दुसरा पर्याय त्रिज्या, तिसरा पर्याय व्यास आणि चौथा पर्याय आहे परिघ. तर पहा, वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जी रेषा जाते त्या रेषेला व्यास असं म्हणतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. प्रश्न 17. एकाच वर्तुळातील त्रिज्या व्यासाच्या किती पट असते? पर्यायातून उत्तर निवडून आपण कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. पहिला पर्याय निमपट, दुसरा पर्याय तिप्पट, तिसरा पर्याय 5 पट आणि चौथा पर्याय आहे दुप्पट. तर एकाच वर्तुळातील त्रिज्या जी आहे ती व्यासाच्या निमपट असते. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. खाली दिलेल्या पर्यायातील योग्य उत्तर निवडा. प्रश्न 18. सर्व बाजू समान असणाऱ्या आकृतीला कोणत्या प्रकारची आकृती म्हणतात? ज्या आकृतीच्या सर्व बाजू समान आहेत. पहिला पर्याय आयत, दुसरा पर्याय त्रिकोण, तिसरा पर्याय चौरस आणि चौथा पर्याय आहे पतंग. तर पहा, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चौरसाच्या सर्व बाजू समान असतात. प्रश्न 19. 3 बाजू असणाऱ्या बंद आकृतीला कोणती आकृती म्हणतात? पहिला पर्याय चौकोन, दुसरा पर्याय पतंग, तिसरा पर्याय त्रिकोण आणि चौथा पर्याय आहे चौरस. बाजू 3 आहेत परंतु बंद आहे अशा आकृतीला त्रिकोण असं आपण म्हणतो. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून किती व्यास काढता येतात? पहिला पर्याय 5, दुसरा पर्याय 4, तिसरा पर्याय 2 आणि चौथा पर्याय असंख्य. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून आपण असंख्य व्यास काढू शकतो, काढता येतात. पुढचा प्रश्न आहे 21वा प्रश्न. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा कोणती? प्रश्नाचं उत्तर आहे व्यास, दुसरा पर्याय त्रिज्या, तिसरा पर्याय परिघ आणि चौथा पर्याय आहे त्यातील यापैकी नाही. तर वर्तुळाची सर्वात मोठी जीवा हा व्यास असतो वर्तुळाचा. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा प्रश्न क्रमांक 22. चौरसांच्या बाजूंची संख्या किती? बाजूंची संख्या आपल्याला सांगायची आहे. पहिला पर्याय 2, दुसरा पर्याय 3, तिसरा पर्याय 0 आणि चौथा पर्याय 4. प्रश्न पुढचा आहे प्रश्न क्रमांक 23. खाली दिलेल्या पर्यायातील योग्य उत्तर निवडा. आयतास किती शिरोबिंदू असतात? पहिला पर्याय 1, दुसरा पर्याय 3, तिसरा पर्याय 4 आणि चौथा पर्याय 2. आयताचे शिरोबिंदू आपल्याला माहित आहेत. पर्याय क्रमांक 3 आयतास 4 शिरोबिंदू असतात. हा पर्याय बरोबर आहे. पुढचा पर्याय आहे प्रश्न 24साठी. 4 बाजू बंद असलेल्या आकृतीला काय म्हणतात? पहिला पर्याय त्रिकोण, दुसरा पर्याय पंचकोन, तिसरा पर्याय षटकोन आणि चौथा पर्याय आहे चौकोन. 4 बाजू बंद असलेल्या आकृतीला चौकोन असे म्हणतात. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. प्रश्न पुढचा प्रश्न 25. दिलेल्या पर्यायातील योग्य उत्तर निवडा. चौरसाला किती शिरोबिंदू असतात? पहिला पर्याय 3, दुसरा पर्याय 4, तिसरा पर्याय 2 आणि चौथा पर्याय आहे 6.
तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चौरसाला 4 शिरोबिंदू असतात. विद्यार्थी मित्रांनो, आपणास हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा व माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.